टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खडगेंचं म्हणणं आहे की या विधानसभेला महाघोटाळा झाला, 55 लाख मतदार वाढले, असा आज अधिवेशनामध्ये त्यांनी आरोप केले। पुढे खडगेंनी काँग्रेस काय पुढे कशा वाढली 55 लाख मतदार वाढले विधानसभेला, हे कसे वाढले? घोटाळा झाला। मला वाटतं खरगे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, एका पक्षाचे मोठे नेते आहेत ते, खरं त्यांनी असं वक्तव्य करणं अजिबातच त्यांना शोभा देत नाही, उचित नाही आहे। असे मतदान म्हणजे स्वतः पराभव झाला, ज्या राज्यात ते विजय झाले तिथं EVM मशीन चांगलं आहे, ज्या राज्यात पराभव झाला ते EVM मशीन हॅक झालं, जिथं ते निवडून गेले तिथं मतदार याद्या बरोबर होत्या। असं आहे की देशातल्या जनतेनंच विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा जो विश्वास व्यक्त केला, जे भरपूर मतदान केलं, देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची खुणगाडच मतदारांनी बांधली होती। आज तुम्ही त्या मतदारांनी दिलेला कौल जो आहे त्याच्या विरुद्ध आपण त्यांच्या बाबतीमध्ये आपण विरोधात विश्वास व्यक्त करताय, त्यांच्याबद्दल गैरविश्वास दाखवताय। म्हणून काँग्रेसची जी आज हालत झालेली आहे, काँग्रेसची जी आज बिकट अवस्था झालेली आहे, अजूनही त्यातून जर त्यांनी सुधारणा केली नाही तर मला वाटतं ठीक आहे, निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला अपघातानं यश मिळालं, कारण 2 निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेते पण संख्याबळ मिळालं नव्हतं। हे खरगे साहेब लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मान्यतेकरता सुद्धा धडावं लागेल, अशी वेळ येऊ नये एवढी त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे। राहुल गांधी असं म्हटलेत की दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं, त्यामुळं OBC सोडून गेले। हे अजून राहुल गांधींना बरंच शिकायचं आहे मला वाटतं, तर त्यांनी कुठंतरी चांगला कोचिंग क्लास घेण्याची गरज आहे। इतक्या वर्ष सक्रिय राजकारण असल्यानंतरही आज त्यांच्या नेतृत्वाखालीच जी पक्षीय अधोगती सुरू आहे, त्यांनीच आता चिंता करण्याची गरज आहे। फुलेंचा जो एक चित्रपट येतो आहे त्यांच्या जीवनावर आधारित, त्यामध्ये कुठेतरी फुलेंचे जे नातलग आहेत त्यांनी पण आक्षेप घेतला आहे, ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे, मात्र दुसरीकडे भुजबळ त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत। कुठेतरी सामाजिक द्वेष पसरवला जातो या नाही, कालच त्या चित्रपटाचे जे निर्माते आहेत त्यांनी त्याचं 15 दिवस सिनेमाचा रिलीज होतो तो पुढे ढकलला आहे, आणि ज्या समाजाबद्दल त्यांना आक्षेप वाटत होता किंवा समाजाला आक्षेप वाटत होता त्यांची चर्चा झालेली आहे। त्या समाधानसुद्धा त्यांनी ज्या समाजाबद्दल काही प्रक्षोभ असं वाटत होतं त्यात काही ते बदलही करतायत। काही कोणाच्या समाजविरोधी अशी काही भूमिका नव्हती, पण ठीक आहे, आता चित्रपटामध्ये असं वाटत असेल कोणाला, निर्माते आणि त्या समाजाच्या लोकांनी एकत्र बसून तो निर्णय करायचा आहे।